Hello students, it's me your Vaibhav sir and I welcome all of you guys to Achievers Academy e-learning app where learning is made simple by making it conceptual. Students, आज आपण सुरू करणार आहोत तुमच्या सायक्लोट्रॉनचे फर्दर डेरिव्हेशन्स ज्यामध्ये सर्वात पहिले आपण पाहणार आहोत वेलोसिटी. आता ही जी वेलोसिटी असणार आहे, वेलोसिटी कशाची असेल बरं? तो जो ॲक्सेलरेटेड पार्टिकल असतो तो जेव्हा तिथे ॲक्सेलरेट होत असताना ज्या सर्क्युलर मोशन्स परफॉर्म करतो एक्सपॅन्डिंग मॅनरवाल्या त्याची जी काही पर्टिक्युलर वेलोसिटी ती आपण फाइंड आउट करणार आहे. तर बेसिक थिंग आपल्याकडे सायक्लोट्रॉन मोशनचं इक्वेशन आहे. इक्वेशन काय होतं बरं आठवाल जरा? इट वॉज नथिंग बट योर मास इंटू वेलोसिटी इज इक्वल्स टू क्यू इंटू बी इंटू आर. बरोबर आहे. आता जर समजा आपण कन्सिडर केलं याला, जर आपण बेस इक्वेशन कन्सिडर केलं आणि थोडंसं वेलोसिटीच्या डायरेक्शनमध्ये जर गेलो तर योर वेलोसिटी विल बी नथिंग बट क्यू इंटू बी इंटू आर अपॉन व्हॉट एम. बरोबर आहे. आता मी जर समजा काय केलं की ठीक आहे, आता माझ्या वेलोसिटी पर्यंतचा विषय तर काय झाला, क्लिअर झाला. बरोबर, वेलोसिटी जी मोजायची होती ती क्लिअर केली. नाव आय हॅव टू कॅल्क्युलेट द टाइम पिरियड. आता जर समजा टाइम पिरियड जर मोजायचा असेल तर टाइम पिरियड मोजण्यासाठीची स्टोरी समजून घ्या. आपल्याला माहिती आहे की जर समजा आपल्याला टाइम पिरियड हवा आहे तर टाइम पिरियडसाठी आपल्याला बेस इक्वेशन म्हणून घ्यावी लागणार तुमची वेलोसिटी. आता ही जी वेलोसिटी आपण कन्सिडर करणार, वेलोसिटीचा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की डिस्प्लेसमेंट अपॉन काय असतो तो टाइम. इजंट इट? सगळ्यांना माहिती आहे. बरं, आता मला सांगाल, मी जर समजा कन्सिडर केलं की सायक्लोट्रॉन मोशनमध्ये पार्टिकल समजा असं गोल फिरलं. ठीक. आता इथून पॉइंट ए पासून तर परत पॉइंट ए पर्यंतचं अंतर म्हणजे माझी डिस्प्लेसमेंट राहणार. बरोबर, मी किती जागा बदलली दॅट इज माय डिस्प्लेसमेंट, चेंज इन पोझिशन. पण आता इथली स्टोरी थोडीशी वेगळी इन द सेन्स काय की बघा, जर समजा मी काय केलं की तुमच्या ह्या रिंगला इथे कट केलं आणि कट करून याला जर सरळ करून घेतलं तर काय होणार, हे इथून तर इथपर्यंतचं जे डिस्टन्स आहे हे किती राहणार आहे? आपल्याला माहिती हे ट्वाइस पाय आर असतं. म्हटल्यावर ऑब्व्हियसली थिंग ही लेंथ देखील काय येणार, 2 पाय इंटू आर. बरोबर आहे. मग आता जर सपोज मी काय केलं, तुमच्या डिस्प्लेसमेंटच्या जागेवर समजा ही स्ट्रॅटेजी वापरून टाकली. लाईकवाईज इफ आय पुट युअर डिस्प्लेसमेंट ॲज ब्लॅक पेन घेतो. जर समजा मी काय केली, तुमची डिस्प्लेसमेंट पुट करून दिली ट्वाइस पाय आर. टाइम पिरियडला म्हटलो टी आणि हा घेतला तुमचा व्ही. सो आता जर समजा आपण कन्सिडर केलं, मी काय करतो इकडे तुमचा जो ट्वाइस पाय आर अपॉन टी आहे ना, तर तो टी तिकडे पाठवतो, व्ही इकडे घेऊन येतो. तो काय भेटणार तुम्हाला, टी विल बी इक्वल्स टू ट्वाइस पाय आर अपॉन व्ही. आता व्ही ची स्टोरी अशी की व्ही तुमचा क्यू बी आर अपॉन एम. सो देअरफॉर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर टी काय भेटणार बोला पटपट, ट्वाइस पाय आर अपॉन, जर सपोज आपण व्ही ची व्हॅल्यू पुट केली तर क्यू इंटू बी इंटू आर अपॉन एम असणार. बरोबर, हा एम वरती जाऊन काय होणार, मल्टिप्लाय. सो देअरफॉर तुम्हाला भेटणार टी इज इक्वल्स टू एम इंटू ट्वाइस पाय आर अपॉन क्यू इंटू बी इंटू आर. आर आर काय झाले, कॅन्सल. सो देअरफॉर जर समजा फायनल इक्वेशन लिहायचं झालं तर तुम्हाला टाइम पिरियड भेटणार आहे ट्वाइस पाय एम अपॉन क्यू इंटू बी. दिस विल बी नथिंग बट युअर टाइम पिरियड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग मोशन ऑर गेटिंग ॲक्सेलरेटेड इन दी सायक्लोट्रॉन. आता टाइम पिरियड पर्यंतची स्टोरी तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात गेली. आता जाऊया थोडंसं पुढे. नेक्स्ट स्टेप जी आपली आहे ती म्हणजे असणार आहे तुमची फ्रिक्वेन्सी. सो लेट्स स्क्रोल इट डाऊन. तुम्ही व्हिडिओ पॉज करून एवढं लिहून घेऊ शकता आणि मग आपण पुढे जाऊ. ओके, देन आता जाऊया थोडंसं पुढे. नेक्स्ट स्टेप आहे तुमची, नाव वी आर गोइंग टू फाइंड दी फ्रिक्वेन्सी. आता जर समजा फ्रिक्वेन्सी जर मोजायची तर फ्रिक्वेन्सीसाठी एकदम सिम्पलचा फंडा आहे, एफ इज इक्वल्स टू आपण घेतो 1 अपॉन टी. आता टाइम पिरियडचं इक्वेशन जर समजा मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही गरम डिराईव्ह केलेलं आहे. टाइम पिरियड किती तुमचा, ट्वाइस पाय एम अपॉन क्यू बी. सो देअरफॉर इथे पुट करूया ट्वाइस पाय एम अपॉन क्यू बी. जर ट्वाइस पाय एम अपॉन क्यू बी जर पुट केला तर काय भेटेल इक्वेशन, ट्वाइस पाय एम अपॉन क्यू बी. सो यू विल हॅव टू टेक अ रेसिप्रोकल ऑफ इट. काय भेटणार तुम्हाला, क्यू बी अपॉन ट्वाइस पाय एम. ही भेटली व्हॅल्यू कशासाठी तुम्हाला, फ्रिक्वेन्सी ऑफ द पार्टिकल. बरोबर. आता फ्रिक्वेन्सीच्या अपार्ट आपल्याला अजून मोजायची तुमची कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी जर घ्यायला गेलो, लक्ष द्यायचं आहे सर्वांनी, कायनेटिक एनर्जीसाठी आपल्याकडे बेस इक्वेशन आहे 1/2 mv². आता इथे तुमच्याकडे व्ही ची व्हॅल्यू आहे
व्हीची व्हॅल्यू आपण काय पुट करणार आहे, परत एकदा आपण आपल्या व्हेलॉसिटीकडे थोडंसं डोकूया. काय आपली व्हेलॉसिटी इकडे, व्हेलॉसिटी आपल्याला भेटली होती QBR/m, बरोबर. सो फक्त मी काय करणार, ती QBR/m वाली व्हॅल्यू इथे पुट करून देणार. सो m तसाच्या तसा इथे QBR/m ब्रॅकेटचा काय घ्यायचा आहे बरं, स्क्वेअर, बरोबर आहे. सो देअरफॉर जर समजा व्हॅल्यू बघायला गेलो आपण तर 1/2 m इंटू क्यूचा स्क्वेअर, बीचा स्क्वेअर, आरचा पण स्क्वेअर, वाईल एमचा देखील स्क्वेअर. स्क्वेअर आणि एम काय झाले, कॅन्सल. सो व्हॉट यू आर हॅव्हिंग इज दॅट इज नथिंग बट क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन एम. ही व्हॅल्यू आहे तुमच्या कशासाठीची, कायनेटिक एनर्जी. सो इन दिस वे आपण तुमच्या जो काही पार्टिक्युलर असेल किंवा तो जो चार्ज पार्टिकल असेल आपण म्हणूया, त्या चार्ज पार्टिकलची कायनेटिक एनर्जी शोधली, त्या चार्ज पार्टिकलची फ्रिक्वेन्सी शोधली, त्या चार्ज पार्टिकलची व्हेलॉसिटी ॲज वेल एज त्याचा टाइम पिरियड देखील शोधला. आता सायक्लोट्रॉनच्या बेसिसवरती काहीही प्रश्न येऊ द्या, तुम्हाला 100% तो सोडवता येणार आहे. सो तुम्ही काय करणार आहात, आता व्हिडिओ पॉज कराल आणि सगळंच्या सगळं लिहून घ्याल. कायनेटिक एनर्जी समजतंय सगळ्यांना. सो फटाफट लिहून घ्यायचं म्हणजे आपण जाऊया आपल्या पुढच्या पॉईंटकडे. झालं लिहून स्टुडंट्स. तर आता जाऊया आपण आपल्या पुढच्या टॉपिककडे, विच इज नथिंग बट हेलिकल मोशन. हेलिकल मोशन. आता हेलिकल मोशन एक्झॅक्टली काय, तर एक सिम्पलशी थिअरी तुम्हाला सांगतो. समजा एखाद्या केसमध्ये आपण जर कन्सिडर केलं की आपल्याकडे ना मॅग्नेटिक फील्ड आहे आणि मॅग्नेटिक फील्डचं हे तुमचं डायरेक्शन, ठीक आहे. तर या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर कुठला प्लेन असेल रे, तर हा प्लेन, बरोबर. म्हणजे जर समजा आपण कन्सिडर केला हा जो प्लेन आहे, हा प्लेन काय आहे, तुमच्या त्या मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर किंवा मॅग्नेटिक फील्डच्या त्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर आहे. ओके. आता जर समजा एखाद्या केसमध्ये असं घडलं की तुमचा जो काही पर्टिक्युलर चार्ज पार्टिकल जो आहे, तो चार्ज पार्टिकल जर समजा तुमच्या ह्या मॅग्नेटिक फील्ड बीच्या परपेंडिक्युलर असलेल्या प्लेनमध्ये जर समजा मोशन परफॉर्म करत नसेल, तर तो अंडरगो करतो एक हेलिकल मोशन. आता हे कसं घडलं बरं, तर ह्या हेलिकल मोशनचं कारण असतं तुमचा मॅग्नेटिक फोर्सेस. तर हे मॅग्नेटिक फोर्सेस कसे काम करतात ते समजून घ्या. बघा, समजा आपण कन्सिडर केलं तुमचा हा जो वेक्टर बी आहे, हा वेक्टर बी इंडिकेट करतो तुमची मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन किंवा मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन. आता ह्या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनमुळे तुमच्या ह्या पार्टिकलने इथं परफॉर्म करायला पाहिजे होती अशी होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. कशामध्ये, सॉरी, तुमची पर्टिक्युलरली सर्क्युलर मोशन परपेंडिक्युलर टू व्हॉट, मॅग्नेटिक फील्ड, बरोबर. आणि ती कुठल्या प्लेनमध्ये, ह्या प्लेनमध्ये करायला पाहिजे होती, बरोबर. पण होतं असं त्याच्यामध्ये की तुमची ही जी फील्ड आहे ना, हिला ना 2 कंपोनंट्स असतात. म्हणजे इथे जी व्हेलॉसिटी जी आहे ना, या व्हेलॉसिटीला ना 2 कंपोनंट्स असतात. एक असतो व्ही परपेंडिक्युलर आणि एक असतो व्ही पॅरल. म्हणजे जर समजा आपण कन्सिडर केलं एक असा कंपोनंट आणि एक असा कंपोनंट. आता हा व्ही परपेंडिक्युलर आणि हा व्ही पॅरल काय इम्पॅक्ट करतो, त्याचा इम्पॅक्ट असा होतो, समजून घ्याल बरं का. पहिला पॉईंट डोक्यात ठेवाल की वेन मॅग्नेटिक फोर्स is calculated considering what V parallel, what happens, तर तुमचा मॅग्नेटिक फोर्स बनतो Fm is equals to Q into V parallel into B, विच मीन्स की Q तर तसाच राहणार, V समजा तसाच राहिला, पण बी घेताना पॅरलल आहे म्हटल्यावरती जर समजा आपण तुमचा बी एक्सप्रेस करतो आपण बी साइन थिटाच्या टर्म्समध्ये, तर इथे तुमच्या थिटाची व्हॅल्यू काय येणार, तुम्ही पॅरलल कन्सिडर करताय ना, पॅरलल केसमध्ये थिटा किती राहतो, 0. सो देअरफॉर जर समजा आपण कन्सिडर केलं, इथे जर मी व्हॅल्यूज पुट करायला गेलो तर काय भेटणार, क्यू इंटू व्ही इंटू बी साइन 0. साइन 0 हा 0 असतो. देअरफॉर Fm ड्यू टू पॅरलल कंपोनंट काय उत्तर आलं, 0. ही झाली पहिली कंडिशन, ठीक आहे. मग आता जर समजा आपण कन्सिडर केला मॅग्नेटिक फोर्स, इथे मी लिहितो व्हेन मॅग्नेटिक फोर्स is calculated considering what your V परपेंडिक्युलर, तर काय भेटणार,
तुमचा FM विल बी इक्वल्स टू, लक्ष द्यायचं आहे, पुन्हा एकदा Q इंटू V इंटू बी असणार, पण V घेताना कोणता घ्यायचा आता, परपेंडिक्युलरवाला. जर V तुम्ही परपेंडिक्युलरवाला घेताय तर तुमचं कॅल्क्युलेशन बनतं Q इंटू V इंटू बी साईन थिटा अगेन, पण यावेळेस तुमचा थिटा किती राहणार, 90 डिग्री. सो Q इंटू V इंटू बी साईन 90 जर घेतला तर जर समजा आपण कन्सिडर केलं, इथे थोडासा डिफरन्स काय पडला आता, की तुमच्याकडे Q इंटू V इंटू बी उरला, बरोबर, FM च्या टर्म्समध्ये पण कुठे, परपेंडिक्युलरसाठी. आता जर समजा आपण कन्सिडर केलं तुमचा जो पॅरलल कंपोनंट होता इट वॉज नॉट अफेक्टिंग एनिथिंग, का, तर उत्तर तुमचं यायचं 0. पण आता हा जो परपेंडिक्युलरमुळे जो मॅग्नेटिक फोर्स आला इट विल अफेक्ट व्हॉट, युअर सर्क्युलर मोशन. आणि तो कसा अफेक्ट करतो समजून घ्या. तुमचा हा जो वेक्टर बी आहे, या वेक्टर बीला परपेंडिक्युलर मॅनरमध्ये जागच्या जागी इथेच तुमची ती सर्क्युलर मोशन परफॉर्म होणार होती. पण आता हा जो परपेंडिक्युलर FM आहे हा तिथे मॅटर करतो, आणि हा काय करतो, तुमच्या त्या पर्टिक्युलर सर्क्युलर मोशनला ह्या डायरेक्शनला पुल करतो. आता ह्या डायरेक्शनला पुल केल्यामुळे होतं काय, की तुमची जी सर्क्युलर मोशन आहे ती थोडी 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 पुढे पुल केल्या गेल्यामुळे ती कन्वर्ट होऊन जाते कशामध्ये, एका हेलिक्समध्ये. आणि त्या हेलिक्समध्ये कन्वर्ट झाल्यामुळे तुमची ती मोशन बनते काय, हेलिकल मोशन. कॉन्सेप्ट डोक्यात जाते सगळ्यांच्या. आता आपल्याला जर समजायची डेफिनेशन सांगायची झाली किंवा एक्सप्लेन करायचं झालं थिओरिटिकली, तर थिओरिटिकली काय सांगायचं की वेन एव्हर अ चार्ज पार्टिकल और यू कॅन से दी पार्टिकल डज नॉट परफॉर्म सर्क्युलर मोशन इन दी प्लेन परपेंडिक्युलर टू व्हॉट, योर मॅग्नेटिक फील्ड, देन इट परफॉर्म्स दी हेलिक्स विच इज कॉल्ड एज व्हॉट, योर हेलिकल मोशन. कॉन्सेप्ट डोक्यात जातीये. आपण ती जी काही डेफिनेशन आहे किंवा त्याची काही एक्सप्लेनेशन आहे ते आपण इथे लिहूया. तुम्ही सगळ्यांनी सेपरेटली नोट डाऊन करून घ्यायचं आहे काय, की वेन ए पार्टिकल डज नॉट परफॉर्म सर्क्युलर मोशन इन प्लेन perpendicular to magnetic field, then it undergoes helix called helical motion. समजतंय सगळ्यांना? एकदम सिंपल सॉर्टेड आहे, जास्त काही मोठं रॉकेट सायन्स नाही आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल. सो देअरफॉर आपण काय करूया की पुन्हा एकदा याला थोडंसं स्क्रोल अप करू. तुम्ही काय करणार आहात, हे सगळं व्हिडिओ पॉज कराल आणि नोट डाऊन करून घ्याल. आणि ही डायग्राम आणि हे जे डेरिव्हेशन आहे हे ह्या एक्सप्लेनेशनचं खूप सपोर्टिव्ह मटेरियल आहे. सो देअरफॉर तुम्ही व्हिडिओ प्रॉपरली पॉज करून सगळं व्यवस्थित लिहून घ्याल. आता उरलेला हा, येस. सो दिस वॉज नथिंग बट व्हॉट, युअर हेलिकल मोशन. फटाफट व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि सगळं लिहून घ्यायचं आहे. सो आपण जाऊ शकू आपल्या पुढच्या पॉईंटकडे. झालं लिहून स्टुडंट्स? तर आता आपण जातोय आपल्या पुढच्या टॉपिककडे, विच इज नथिंग बट मॅग्नेटिक फोर्स ऑन वायर कॅरिंग करंट. म्हणजे जर सपोज एखादी वायर जर करंट घेऊन जात असेल तर त्या वायरवरती एक्झर्ट होणारा मॅग्नेटिक फोर्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो व्हेरी सिम्पल थिअरी आहे, लक्ष द्याल सगळ्यांनी. समजा आपण कन्सिडर केली की एखादी वायर आहे, मी तिला ना सपोज झूम करून घेतलं, इट विल लुक फ्रॉम साईड व्ह्यू ॲज लाईक युअर रेक्टँगल. आणि असं गृहीत धरूया की इथं तुमचे ते सगळे चार्जेस आहेत जे तुमचे ह्या वायरमधनं फ्लो होत आहे. ठीक आहे. आता हे जे सगळे चार्जेस आहेत, ह्या चार्जेसचं जे फ्लोईंग डायरेक्शन आहे, फ्लोईंग डायरेक्शन विल बी सपोज कन्सिडर केलं दिस, म्हणजे तुमचा करंट चाललाय सपोज या डायरेक्शनला, म्हणजे तुमचे पॉझिटिव्ह चार्जेस इकडे चालले असावेत आणि निगेटिव्ह चार्जेस अर्थातच तुमचे इलेक्ट्रॉन्स इकडे चाललेले असणार. आता हा जो काही करंट आहे, हा करंट इकडे फ्लो झाल्यामुळे ह्या वायरच्या अवतीभोवती काय तयार होणार आहे, एक मॅग्नेटिक फील्ड तयार होते. ही जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते, आपण असं कन्सिडर करूया हिची इंटेन्सिटी, दॅट इज मॅग्नेटिक इंडक्शन, किती सपोज बी इतका आहे. ह्या चार्जेसचा फ्लो होण्याचा जो स्पीड आहे तो कन्सिडर केला सपोज VD, आणि इथनं फ्लो होणारा करंट तर आपण आय कन्सिडर केलाच आहे, पण त्याला फ्लो होण्यासाठी लागणाऱ्या टायमाला सपोज आपण नाव दिलं T. लेट राईट डाऊन ऑल दोज सिग्निफिकन्सेस. समजा आपण पहिलं सिग्निफिकन्स घेतलं कशाचं, तुमच्या बी साठी. बी आपण काय कन्सिडर केलाय, मॅग्नेटिक फील्ड
मॅग्नेटिक फील्ड. त्याचबरोबर व्हीडी आपण कन्सिडर केला आहे ड्रिफ्ट वेलॉसिटी. त्यानंतर जर समजा आपण कन्सिडर केला तुमचा टी जो आहे, टी म्हणजे टाइम पिरियड, बरोबर. आता जर सपोज आपण कन्सिडर केलं आफ्टर दॅट टाइम पिरियड नंतर आपण कन्सिडर केला तुमचा आय विल बी नथिंग बट युअर इलेक्ट्रिक करंट. ओके. आता जर समजा आपण कन्सिडर केलं तुमच्या ही जी काही पर्टिक्युलर वायर आहे, ह्या वायरच्या आपण जेवढी एक्सपेरिमेंट करतो ना, त्या एक्सपेरिमेंटवाली जी लेंथ आहे तिला आपण सपोज नाव देऊन टाकलं एल इतकं. किती नाव दिलं? एल. आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या पूर्ण स्टोरीमध्ये आपल्याला शोधायचा आहे मॅग्नेटिक फोर्स ऑन दॅट वायर, बरोबर. सो तो मॅग्नेटिक फोर्स ऑन दॅट वायर शोधण्यासाठी मी एकदम सिंपलशी थिअरी करतो. मला सांगाल जर मी इथे इलेक्ट्रिक करंट जर घ्यायला गेलो, काय घ्यायला गेलो? इलेक्ट्रिक करंट. आपण इथे लिहूया दी करंट इज गिवन बाय. ठीक आहे. जर समजा आपण आय घ्यायला गेलो तर आय काय असतो? तुमचा फ्लो ऑफ चार्जेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो देअरफॉर जर समजा मी तुम्हाला म्हटलो की मला याच्यात चार्जेसची व्हॅल्यू हवी, तर चार्जेस विल बी इक्वल्स टू आय इंटू टी. पण आता तुमचा जो टी आहे टाइम पिरियड, बरोबर ना, हा टाइम पिरियड जर समजा आपल्याला शोधायचा ठरला तर टाइम पिरियड शोधण्याची कोणती पद्धत आहे आपल्याकडे? तर टाइम पिरियड शोधण्यासाठी आपण सिम्पली व्हेलॉसिटीचं रिलेशन घेतो. सो आपण इथं जर घेतलं देअरफॉर velocity इज इक्वल्स टू व्हॉट? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तुमचे चार्जेस एल इतक्या लेंथमध्ये फ्लो होत आहे म्हणून डिस्प्लेसमेंटला मी एल घेतलं आणि हा टाइम ॲज युजल तुमचा टी घेतला आणि व्हीला व्ही डी म्हटलो. तर जर समजा टीच्या स्वरूपात लिहिलं तर युअर टी विल बी इक्वल्स टू एल अपॉन व्ही डी. जर ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली करंटच्या इक्वेशनमध्ये तर तुम्हाला करंट भेटणार आहे, करंटमध्ये नाही सॉरी, तुमच्या चार्जच्या इक्वेशनमध्ये. तर तुम्हाला तुमचा जो चार्ज आहे तो चार्ज भेटेल. युअर क्यू विल बी इक्वल्स टू तुमचा आय ॲज इट इज असणार आणि टीच्या प्लेसमध्ये एल अपॉन व्ही डी जाणार, बरोबर. सपोज आता आपण कन्सिडर केलं हे आलं तुमचं क्यूचं रिलेशन, बरोबर. आता ह्या क्यूच्या रिलेशनच्या नंतर आपण काय करूया? आपला मेन एम होता फोर्स शोधणे, बरोबर आहे की नाही. सो देअरफॉर आपण फोर्ससाठीचं जर सपोज इक्वेशन शोधायला जर गेलो तर काय राहणार? द मॅग्नेटिक फोर्स इज गिवन बाय. बोला पटपट. मॅग्नेटिक फोर्ससाठी काय इक्वेशन होतं? एफ एम इज इक्वल्स टू क्यू इंटू व्ही इंटू बी. ॲज आपण इकडे व्हीला व्ही डी म्हटलोय तर यालाही व्ही डीच म्हणतो, म्हणजे तुम्हाला लक्षात यायला थोडंसं सोपं जाईल. आणि इव्हन दो इथे वेक्टर फॉर्म्स पण असतात, पण तुम्हाला समजण्यासाठी मी हे वेक्टर फॉर्म्समध्ये नाही घेते, मी नॉर्मली लिहितो, म्हणजे जेणेकरून एकदा कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात गेली ना, तुम्हाला ऑलरेडी माहिती कोणत्या क्वांटिटीज वेक्टर क्वांटिटीज आणि कोणत्या क्वांटिटीज स्केलर क्वांटिटीज. सो तुम्ही ते मार्क करू शकाल. सध्या पुरतं आपण क्यू इंटू व्ही डी इंटू बीच्या टर्म्समध्ये ठेवूया. इथे जर मी क्यूची व्हॅल्यू जर पुट केली तर क्यूची व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय भेटणार आहे? आय इंटू एल अपॉन व्ही डी. वाईल त्याच्या जोडीला कोण आहे अजून? व्ही डी आहे ॲज वेल ॲज तुमचा बी आहे. व्ही डी जर कॅन्सल केले तर काय उरणार? इट विल बी बी इंटू आय इंटू एल. हा आला तुमचा मॅग्नेटिक फोर्स. कशासाठीचा? मॅग्नेटिक फोर्स ऑन वायर विच कॅरीज युअर इलेक्ट्रिक करंट. सो देअरफॉर तुम्ही काय करणार आहात? आता व्हिडिओ पॉज कराल आणि तुमचा मॅग्नेटिक फोर्स ऑन अ वायर कॅरिंग करंट लिहून घ्याल. लक्षात ठेवाल आज आपण पूर्ण सेशनमध्ये बिगिनिंग जर बघितली तर आपण केली होती तुमच्या सायक्लोट्रॉनच्या रेस्ट ऑफ डेरिव्हेशन्सपासून. सेकंडली आपण पाहिली हेलिकल मोशन आणि थर्ड कॉन्सेप्ट आपण पाहिली मॅग्नेटिक फोर्स ऑन वायर कॅरिंग करंट. सो आजसाठी एवढंच. कसं आहे की खूप जास्त कॉन्सेप्ट्स एका व्हिडिओत केलं तर व्हिडिओ लेंदी होते. सो देअरफॉर उरलेल्या ज्या कॉन्सेप्ट्स आहेत मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटच्या त्या आपण बघणार आहोत कुठल्या सेशनमध्ये? आपल्या पुढच्या सेशनमध्ये. सो आत्तापर्यंत एवढंच. तुम्ही काय करणार आहात? व्हिडिओ पॉज कराल आणि हे सगळं लिहून घ्याल. सो भेटूया पुढच्या सेशनमध्ये. टिल देन स्टे ट्यून्ड विथ अचिव्हर्स. थँक्यू.